नमस्कार, मी प्रीती. स्वागत आहे आपलं भक्तिभाव कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण औक्षण कसे करावे, औक्षणाच्या ताटात काय काय असावे आणि त्याचे महत्त्व काय आहे ही सर्व माहिती जाणून घेणार आहोत. तसेच मी तुम्हाला प्रात्यक्षिक देखील दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग जराही वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर रक्षाबंधन असो, भाऊबीज असो किंवा कोणाचा वाढदिवस असो, तसेच इतर मंगल प्रसंगी आपल्याकडे औक्षण केले जाते. औक्षणाला खूप महत्त्व असते. तर आता लवकरच रक्षाबंधन येत आहे. तर त्यासाठी आपल्याला भावाचे औक्षण करायचे आहे आणि नंतर भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधायची आहे. तर औक्षणाचे ताट कसे असावे, त्यात काय काय घ्यावे. तर सर्वप्रथम ताट तुम्ही तांब्याचं घेऊ शकता, पितळेचं घेऊ शकतात, चांदीचं घेऊ शकतात किंवा काहीच नसेल तर स्टीलचं घेतलं तरी चालतं. तर आता बऱ्याच ठिकाणी या ताटात किंवा ताम्हणात मध्यभागी स्वस्तिक काढले जाते आणि त्याच्या भोवताली अशा 2 कुंकवाच्या रेषा ओढल्या जातात. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही केलं तरीही चालेल. आता ताटात सर्वात महत्त्वाचं म्हणजे निरंजन किंवा दिवा. तर इथे मी एक दिवा घेतलेला आहे आणि या दिव्यात आपल्याला कधीच एक वात टाकायची नाही, तर 2 वातींची एक जोडवात बनवून ती या दिव्यात लावायची आहे. तसेच आपण जेव्हा माणसांना ओवाळतो त्यावेळी आपल्याला दिव्यात तेल घ्यायचे असते आणि देवाला ओवाळताना फुलवात आणि तूप वापरली जाते. माणसांना ओवाळताना फुलवातही घेऊ नका आणि त्यात तूपही टाकू नका. तर इथे तुम्ही बघू शकतात, मी या दिव्यात एक जोडवात घालून त्यात तेल टाकलेलं आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुंकू आणि हळद. जर तुम्ही स्त्रियांना ओवाळत असाल तर हळद वापरली जाते, नाहीतर फक्त कुंकूच आपल्याला लागते. तर आमच्याकडे औक्षण करताना कुंकू हे थोडे ओले करून घेतले जाते. तर इथे मी कुंकू घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला अक्षता देखील घ्यायच्या आहेत. तर दिवा हा ताटामध्ये मध्यभागी ठेवला जातो. दिव्याचं महत्त्व असतं की दिवा म्हणजे प्रकाश. व्यक्तीच्या आयुष्यात अंधकार दूर होऊन प्रकाश यावा, समृद्धी यावी, त्याच्या आयुष्यात नेहमी उजेडच असावा या हेतूने दिवा घेतला जातो आणि दिव्याने ओवाळलं जातं. त्यानंतर कुंकाचा अर्थ असा की कोणत्याही शुभ कार्यात कपाळी टिळा लावून मगच सुरुवात केली जाते. टिळा लावणे ही दीर्घायुष्यासोबत प्रतिष्ठेचे प्रतीक आहे, त्यामुळे कुंकू घेतले जाते. आणि हळद तर आपल्याला माहितीच आहे की हळद किती गुणकारी असते. आता आपण इथे अक्षता घेतलेल्या आहेत. तर अक्षता थोड्या कुंकवामध्ये ओल्या करून आपल्याला घ्यायच्या आहेत. औक्षण करताना कधीही फक्त कुंकवातच ओल्या करून घ्यायच्या आणि लग्न कार्यामध्ये ज्या अक्षता घेतल्या जातात त्या वेगवेगळ्या कलरच्या किंवा हळद कुंकू लावून केलेल्या असतात. अक्षत म्हणजे अखंड, औक्षवंत हो. अक्षता म्हणजे आयुष्याची वाढ करणारी असते. आयुष्याच्या वाढीसाठी अक्षता डोक्यावर टाकतात. त्यानंतर इथे आपल्याला दिव्याच्या उजव्या बाजूला अंगठी व सुपारी घ्यायची आहे. काही ठिकाणी 1 रुपयाचं नाणं देखील घेतलं जातं. 1 रुपयाचं नाणं म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक आहे. आपण ज्या व्यक्तीचं औक्षण करत आहोत त्या व्यक्तीच्या आयुष्यात धनसंपत्ती, लक्ष्मी येऊ दे यासाठी 1 रुपयाचं नाणं घेतलं जातं. सोन्याने ओवाळण्याचा अर्थ असा की सोन्यासारखं निष्कलंक व झळझळीत आयुष्य त्या व्यक्तीला लाभू दे, सोन्यासारखी झळाळी त्याच्या आयुष्याला येऊ दे. त्यानंतर सुपारीचा अर्थ असा की सुपारीसारखं टणक व अविनाशी आयुष्य लाभू दे. त्यानंतर आता आपल्याला दिव्याच्या डाव्या बाजूला एका वाटीमध्ये स्वीट घ्यायचं आहे. जे कोणतं स्वीट तुमच्याकडे असेल ते स्वीट तुम्ही घेऊ शकता. आणि निरंजनाच्या अलीकडे मी अक्षता ठेवलेल्या आहेत. तसेच अक्षताच्या बाजूला आपल्याला कापूस देखील घ्यायचा आहे. काही ठिकाणी कापूस घेतला जातो आणि काही ठिकाणी घेतला जात नाही. तुमच्याकडे जी पद्धत असेल ती तुम्ही फॉलो करू शकता. कापसाचा अर्थ असा होतो की कापसासारखा म्हातारा हो, म्हणजे कापसासारखे पांढरे केस होईपर्यंत आयुष्य याला मिळू दे.
आता त्यानंतर आमच्याकडे मुटके देखील घेतले जातात. गव्हाच्या कणकेचे हे मुटके बनवले जातात आणि त्याला हळद कुंकू देखील लावलं जातं. जसं की कधीही नवीन बाळ घरी आलं किंवा कोणीही लांबून आलं, नवीन नवरी घरी आली की भाकर तुकडा ओवाळण्याची पद्धत आहे. त्याचप्रमाणे इथे मुटके देखील घेतले जातात आणि मुटक्यांनी ओवाळलं जातं. तुमच्याकडे जर घेत असतील तर तुम्ही घ्या, नसतील घेत तर नका घेऊ. आमच्याकडे घेतात म्हणून मी घेतलेलं आहे. आता आपलं औक्षणाचं ताट तयार झालेलं आहे. आता ज्या व्यक्तीला औक्षण करायचं आहे त्या व्यक्तीसाठी टोपी किंवा रुमाल घेतला जातो. टोपी असेल तर अतिउत्तम. तर ही टोपी आपल्याला औक्षण करणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यावर घालायची आहे आणि नसेल तर रुमाल ठेवला तरी चालतो. तर औक्षणाच्या वेळी बसताना दोघांचेही तोंड असे पूर्व पश्चिम असले पाहिजे. उत्तर दक्षिण अशा दिशेला बसू नका. सर्वप्रथम खाली पाट टाकावा किंवा चटई टाकावी आणि त्याभोवती छोटीशी रांगोळी काढून घ्यावी. जर खाली बसणं शक्य नसेल तर खुर्चीवर बसलं तरी चालतं. आता औक्षणाच्या ताटात सर्वप्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर औक्षणाला सुरुवात करायची आहे. औक्षणातून निर्माण होणाऱ्या लहरी औक्षण करणाऱ्याच्या शरीराभोवती संरक्षण कवच निर्माण करत असतात. हे औक्षणामागचं खरं शास्त्रीय कारण आहे. तर सर्वप्रथम आता दिवा लावल्यानंतर आपल्याला औक्षण करणाऱ्या व्यक्तीच्या कपाळावर म्हणजे दोन्ही भुवयांच्या मधोमध टिळा लावायचा आहे. हा टिळा असा खालून वरपर्यंत लावायचा आहे. काही ठिकाणी करंगळी जवळच्या बोटाने लावला जातो तर काही ठिकाणी अंगठ्याने लावला जातो. तुमच्याकडे जी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकतात. आमच्याकडे अंगठ्यानेच लावतात. आणि हे कुंकू ओलं करून घेतले जातं. टिळा लावल्यानंतर त्यावर अक्षता लावल्या जातात. तर खूप काही चिटकवायची गरज नाहीये. 3-4 तांदळाचे दाणे जरी चिटकले तरी भरपूर आहे. तसेच अक्षता त्या व्यक्तीच्या डोक्यावर देखील टाकल्या जातात. आता त्यानंतर पुढे आपल्याला सुपारी आणि अंगठीने ओवाळायचं आहे. तर सर्वप्रथम सुपारी किंवा अंगठी ही त्या व्यक्तीच्या कपाळावर जिथे आपण टिळा लावला होता तिथे आधी लावायची आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे डावीकडून उजवीकडे त्या व्यक्तीच्या चेहऱ्याभोवती फिरवायचं आहे म्हणजे औक्षण करायचं आहे. नंतर ती पुढे या ताम्हणाला किंवा ताटाला लावायचं आहे आणि परत एकदा उलट्या साईडने म्हणजे उजवीकडून डावीकडे फिरवायचं आहे आणि परत ताम्हणाला लावायचं आहे आणि तिसऱ्या वेळेस परत डावीकडून उजवीकडे फिरवायचं आहे. अशा प्रकारे आपण हे 3 वेळा फॉलो केलं आहे. आणि सेम याच पद्धतीने आपल्याला कापूस आणि मुटके देखील ओवाळायचे आहेत. काही ठिकाणी हा कापूस त्या व्यक्तीच्या डोक्यावर ठेवला जातो. तसं देखील तुम्ही करू शकतात. आता हे सर्व ओवाळून झाल्यानंतर आपल्याला दोन्ही हातांनी ताट घेऊन दिव्याने त्या व्यक्तीचं औक्षण करायचं आहे. हे तुम्ही 3 वेळा करू शकतात किंवा 5 वेळा करू शकतात. तुमच्याकडे जी पद्धत असेल तसं. त्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीला गोड काहीतरी खाऊ घालायचं आहे. आणि जर हे तुम्ही रक्षाबंधनसाठी करत असाल तर त्यानंतर आपल्याला भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधायची आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली ते म्हणजे ताट खाली ठेवताना थोड्या अक्षता टाकून त्यावर ताट ठेवायचं आहे. तसंच ताट कधीही ठेवायचं नाही. आणि तसंच तुम्ही जर इतर कोणत्या मंगल प्रसंगी म्हणजे वाढदिवसासाठी औक्षण करत असाल तर बऱ्याच ठिकाणी 5 किंवा 7 स्त्रिया औक्षण करतात. तर त्यावेळी ताट खाली न ठेवता लगेच दुसरीच्या हातात द्यायचं आहे आणि पूर्ण औक्षण करून झाल्यानंतरच ताट खाली अक्षता ठेवून ठेवायचं आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद. येणाऱ्या रक्षाबंधनच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.